मराठवाड्यातील त्या छोट्याशा गावामध्ये आनंद राहत होता. त्या दिवशी गावचा आठवडी बाजार होता. गावामध्ये आठवड्याच्या बाजारामध्येच साऱ्या काही वस्तू मिळतात. म्हणून त्या दिवशी देखील आपल्याला लागणार जे साहित्य आहे ते घेण्यासाठी आनंद आठवड्या बाजारामध्ये गेला होता. येताना जेव्हा तो परतनीच्या वाटेला लागला, तेव्हा मात्र त्याला रस्त्याच्या कडेला एक तरुणी हातामध्ये पिशवी घेऊन कुणाची तरी वाट पाहत असलेली दिसली. आनंद आपल्या सायकलीने पुढे जात होता. त्यानं आपलं सामान मागच्या स्टँडवरती अडकवलेलं होतं. अंधारात का बरं ही तरुणी इथे उभी असेल म्हणून सहजच त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की ती तरुणी त्याच्याकडे पाहत आहे. त्यानंही तिच्याकडे पाहिलं, पण तो तसाच पुढे गेला. थोडं पुढे गेल्यावरती का कुणास ठाऊक, पण त्याच्या मनात आलं, का बरं ही तरुणी थांबली असावी, म्हणून तो देखील थांबला. तिला काही गरज आहे का, की कुणाची वाट पाहत उभी आहे, हे त्याला कळेना. एकदा विचारावं हा विचार करून तो तिच्या जवळ गेला. जवळ गेल्यावरती त्यानं पाहिलं की ती तरुणी खूपच सुंदर होती. तिच्या चेहऱ्यावरती भय पसरलेलं होतं. त्यानं लगेचच सांगितलं, घाबरू नका, मी आनंद. मी देखील आठवडे बाजार करायला बाजारात गेलो होतो. घरी माझे आई वडील असतात, पण ते म्हातारे आहेत, म्हणून मी सारं काही करत असतो. माझं गावात एक छोटंसं दुकान आहे. त्यासाठी लागणारं सारं साहित्य घेण्यासाठी मी आठवड्या बाजारात जात असतो. हे सारं ऐकल्यावरती ती तरुणी थोडीशी स्थिरावली. ती म्हणाली, माझं नाव अनिता. या रस्त्याने सरळ पुढे गेलं की माझं गाव लागतं. साधारण 3-3.5 किलोमीटर अंतरावर माझं गाव आहे. मी कामावर गेले होते. काम संपल्यावरती आठवड्या बाजारामध्ये बाजार आणायला गेले होते, पण मला उशीर झाला. सर्वत्र काळोख झाला आहे, त्यामुळे कुणी ओळखीचं भेटतं का याची वाट पाहत मी थांबलेली आहे. पण आता मात्र मला माझ्या गावचं कुणी दिसत नाही, म्हणून थोडीशी घाबरले. कुणी भेटलं तर सोबत होईल या विचारानं इथे थांबले होते. यावरती आनंद म्हणाला, मी देखील त्याच रस्त्याने चाललो आहे. सरळच पुढे गेलं की माझं देखील गाव लागतं. तुम्ही माझ्यासोबत येऊ शकता. तिने फक्त त्याच्याकडे पाहिलं, पण उत्तर मात्र काहीही दिलं नाही. मग आनंदच म्हणाला, बरं मी जातो मग. त्यानं विचार केला, ती एकटी आहे, त्यामुळे ती माझ्यासोबत येण्यासाठी घाबरत आहे. तिला एखाद्या बाई माणसाची गरज आहे. तो हळूहळू सायकलला पुढे घेऊन जाऊ लागला. पण काहीच वेळामध्ये त्या तरुणीनं त्याला आवाज दिला, मी चालते तुमच्यासोबत, असं ती म्हणाली. मग ती सायकल जवळ आली आणि सायकलच्या बाजूने हळूहळू चालू लागली. दोघेही काहीही बोलत नव्हते. थोडं अंतर गेल्यावरती आनंद तिला म्हणाला, तुम्ही काय करता? मी ते शेजारीच कामाला जाते. मी पुढे लागणाऱ्या गावामध्ये राहते. 2 वर्षापूर्वी माझ्या पतीचं निधन झालं आहे. घरी सासू सासरे कुणी नाहीत. जमीन नाही, जुमला नाही, शेती नाही. त्यामुळे पोट भरण्यासाठी म्हणून लोकांच्या शेतामध्ये कामाला जाते आणि माझा उदरनिर्वाह करते. तसे मला सासू सासरे आहेत, पण त्यांना वाटतं की त्यांच्या मुलाच्या मृत्यूला मीच जबाबदार आहे, म्हणून ते त्यांच्या घरी मला राहू देत नाहीत. मी गावाशेजारील एका झोपडीत राहते. आनंदने तिला विचारलं, मग तुम्ही इतक्या उशिरा बाजारात का गेलात? लवकर निघायचं ना, अंधार व्हायच्या अगोदर घरी परतायचं. तेव्हा ती म्हणाली, आज आठवडी बाजार असल्यामुळे बायका शेतात कामाला आल्या नाहीत. त्यामुळे मालकाने मला जास्त वेळ कामावर थांबायला सांगितलं, म्हणून मला बाजारात जायला उशीर झाला. आनंदने मान हलवली आणि दोघेजण पुन्हा त्या रस्त्याने चालू लागले. मग तिनं त्याला प्रश्न विचारला, आपण कुठे राहता? तेव्हा तो म्हणाला, मी देखील शेजारच्या गावात राहतो. माझ्याकडे थोडीफार जमीन आहे. त्यावरती मी शेती करतो. थोड्याशा जागेमध्ये भाजीपाला लावतो. माझं छोटंसं दुकान आहे. जो भाजीपाला माझ्याकडे पिकतो तो मी आठवडी बाजारामध्ये जाऊन विकतो आणि माझ्या दुकानासाठी लागणारं सामान मी विकत घेतो. माझ्या घरी माझे वृद्ध आई वडील आहेत, पण आता ते फार थकलेले आहेत. त्यामुळे त्यांना आता काहीही करता येत नाही. मला आणखी 2 भाऊ आहेत, पण त्यांची लग्न झाली आहेत. ते आपल्या संसारामध्ये मग्न झाले आहेत. त्यामुळे मला माझ्या आईवडिलांकडे, शेतीकडे आणि दुकानाकडे एकट्यालाच पाहावं लागतं. तेव्हा अनिता म्हणाली, तुम्ही लग्न करून टाका, म्हणजे तुमची धावपळ कमी होईल. तेव्हा आनंद म्हणाला, घरची परिस्थिती गरीब असल्यामुळे मुली तयार होत नाहीत. शिवाय माझे आईवडील वृद्ध आहेत, त्यामुळे त्यांचं करायला कुणी मुलगी तयार होत नाही. तसं मुली शोधणं सुरू आहे. चालता चालता ती म्हणाली, माझं गाव आलं. ते पहा, तिकडे दूर दिसतंय ना, ते माझं घर आहे. तिने आनंदचे आभार मानले आणि त्याला म्हणाली, तुम्ही भेटलात म्हणून बरं झालं, नाहीतर मी तर फार घाबरले होते.
ती आपल्या गावाच्या रस्त्यानं निघून गेली. आनंद घरी आला. त्यानं जेवण बनवलं. स्वतः आई-वडिलांना खाऊ घातलं. त्यानंतर त्यानं स्वतः जेवण घेऊन सारं काही आवरून तो अंथरुणावरती पडला. तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर तिचा चेहरा फिरू लागला. का कुणास ठाऊक, पण सतत त्याच्या डोळ्यासमोर अनिताच येत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी तो जेव्हा उठला, तेव्हा मात्र कामाच्या घाईगडबडीमध्ये तो काल रात्रीचं सारं काही विसरून गेला होता. असेच करत करत आठवडा पूर्ण संपला. पुन्हा आठवड्याचा दिवस आला. आज मात्र आनंदला असं वाटलं की अनिता पुन्हा दिसावी. त्यानं जिकडे तिकडे तिला पाहण्याचा, तिला शोधण्याचा प्रयत्न केला, पण ती मात्र त्याला कुठेही दिसली नाही. तो निराश झाला. घरी आला तरी त्याच्या मनात फक्त एकच विचार सुरू होता, आज का बरं ती तरुणी दिसली नाही. असे करता करता 2-3 आठवडे निघून गेले. हळूहळू आनंदला अनिताचा विसर पडला. एका आठवडी बाजारात तो त्या दिवशी बाजारामध्ये भाजी विकायला गेला होता. त्या दिवशी येताना त्याने पुन्हा आपल्या दुकानासाठी लागणारं सामान घेतलं. आपल्या गावाच्या दिशेनं निघाला. पण काय आश्चर्य, आज जिच्याबद्दल त्याच्या मनात जरा देखील विचार आला नाही, ती अनिता त्याला रस्त्यामध्ये उभी असलेली दिसली. तिला पाहिल्याबरोबर त्याला आनंद झाला. तो तिच्या जवळ गेला आणि म्हणाला, आज तुम्ही बऱ्याच दिवसांनी दिसलात. हो, तिने फक्त एवढंच म्हटलं. त्यानंतर दोघे जण चालू लागले. आज पण उशीर झाला का तुम्हाला? त्यावरती अनिता म्हणाली, हो. त्यानंतर दोघे जण गप्पा मारत चालू लागले. आनंद म्हणाला, मी तुम्हाला खूप दिवस रस्त्यावरती शोधण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही मात्र मला दिसला नाहीत. अनिता म्हणाली, हो, मला आज जरा उशीर झाला आहे. बाकीच्या दिवशी मी लवकर निघून जाते. ते दोघे जण असं बोलता बोलता साधारण अर्धा रस्ता पार करून गेले. अंधार वाढू लागला होता. कोल्ह्याचा कुईकुई आवाज ऐकू येऊ लागला होता. थोडे पुढे गेल्यावरती जणू असे वाटले की तो कोल्हा आता अगदी जवळच आलेला आहे. त्यामुळे अनिता घाबरली. ती जाऊन आनंदला बिलगली. कोल्ह्याचा आवाज ऐकून आनंद देखील घाबरला होता. तिथे ते दोघे जण काही वेळासाठी उभे राहिले. त्यानंतर कोल्ह्याच्या ओरडण्याचा आवाज बंद झाला आणि त्याच्या लक्षात आलं की तिने आनंदला मिठी मारली होती. तिने एकदा आनंदकडे पाहिलं, तेव्हा आनंदने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. ती त्या अंधारातही खूप सुंदर दिसत होती. त्या रात्री त्या दोघांनी एकमेकांना अगदी जवळून पाहिलं. काही क्षणातच अनिता त्याला म्हणाली, मला क्षमा करा, मी खूप घाबरले आणि मला कळलंच नाही मी कधी तुमच्या जवळ आले. आनंद म्हणाला, कोल्ह्याचा आवाज अगदी जवळून येत होता, त्यामुळे हे घडलं. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. त्यानंतर ते दोघे पुन्हा चालू लागले. अंधार जास्त वाढला होता, त्यामुळे अनिता आनंदच्या अगदी जवळून चालत होती. आनंदला ते खूप छान वाटत होतं. चालता चालता ते दोघे जण तिच्या घराजवळ आले. अनिताचं घर थोडंसं आतमध्ये होतं. तिच्या घराच्या बाजूला शेती होती, त्यामुळे ती थोडी घाबरली होती. आनंदने तिला सांगितलं, तुम्ही जा, मी इथे थांबून तुम्हाला पाहतो. पण तिची मात्र पुढे जाण्याची हिंमतच होत नव्हती. मग आनंद म्हणाला, मी तुम्हाला तुमच्या घरापर्यंत सोडू का? तिने मात्र काहीही उत्तर दिलं नाही. पण आनंदला असं जाणवलं की कदाचित तिचा या गोष्टीसाठी होकार आहे. तिच्या घरापर्यंत सोडण्यासाठी तो गेला. तिच्या घराजवळ सोडल्यावरती ती म्हणाली की आता आलातच आहात तर चहा पिऊन जा. आनंद नको म्हणाला, पण तिने आग्रह केला म्हणून तो थांबला. तिने त्याला बसायला सांगितलं. त्यानंतर त्याला पाणी प्यायला दिलं. तिचं घर अगदी छोटंसं होतं. त्यातच छोटीशी चूल आणि तिथेच थोडंसं सामान होतं. लगेचच अनितानं चूल पेटवली. तिच्या घरामध्ये एका कोपऱ्यामध्ये एक मंद दिवा लावलेला होता. चुलीमध्ये जाळ झाल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर त्या चुलीमधून पडणाऱ्या प्रकाशामुळे तिचा चेहरा उचलून दिसत होता आणि ती खूप सुंदर दिसत होती. आता त्याला ती आवडू लागली आणि तिने 2 कप चहा बनवला. ती आनंद जवळ आली. 1 कप चहा आनंदला दिला आणि दुसरा तिने स्वतःसाठी ठेवला. आनंद समोर बसून ती चहा पित होती. तेव्हा आनंद तिला म्हणाला, अनिता, तू दुसरं लग्न का करत नाहीस? तू एक स्त्री आहेस. तुला कुणाच्या तरी आधाराची गरज आहे. स्त्रियांना बाहेर असं एकट्यानं वावरणं समाजात एकट्या स्त्रीला सहज स्वीकारलं जात नाही. त्यावर अनिता म्हणाली, आता माझ्याशी कोण लग्न करणार? मी एक विधवा स्त्री आहे. तिचे शब्द ऐकून आनंद थबकला. लगेचच तिचा हात त्यानं आपल्या हातात घेतला. तिचा हात तो हातावरनं फिरवू लागला. तिचा हात खूपच नाजूक होता, मऊ होता. तो म्हणाला, अनिता, मी माझ्या मनातलं बोलू का? अनिता त्याच्याकडे पाहत होती. ती म्हणाली, बोला.
आनंद म्हणाला, "अनिता, तू मला आवडलीस. माझं तुझ्यावर प्रेम जडलं आहे. तुलाही एका आधाराची गरज आहे. माझं अजून लग्न झालेलं नाही, तुला माहीत आहे. जर तू माझ्याशी लग्न करायला तयार झालीस तर, पण तुझी इच्छा असेल तर." आनंदच्या या बोलण्याने अनिताचे डोळे पाणावले. ती म्हणाली, "तुमचा स्वभाव खूप छान आहे. तुमच्या जागी दुसरा कोणी असतं तर त्यानं माझ्यासोबत काहीतरी वंगळ करण्याचा प्रयत्न केला असता. पण तुम्ही मात्र तसं काही केलं नाही. यावरून तुम्ही एक सद्गृहस्थ आहात, हे माझ्या लक्षात आलं आहे." तिने आपला होकार दर्शवला, पण तिनं त्याला सांगितलं, "तुम्ही जरी हो म्हणत असलात तरी तुमचे आई-वडील तुमच्यासाठी माझ्यासारख्या विधवा स्त्रीची निवड का करतील?" त्यावर आनंद म्हणाला, "ते तुला स्वीकारणार नाहीत. तुझ्यासारखी इतकी चांगली प्रेमळ स्त्री जर का माझ्या आयुष्यात येत असेल, तर त्यांना त्याबद्दल काहीही विरोध नसेल." काही वेळानं आनंदने अनिताचा निरोप घेतला. त्यानं तिला सांगितलं, "उद्या मी तुला घ्यायला येईन. माझ्या आईबाबांना भेटायला घेऊन जाईन." मग दुसऱ्या दिवशी सकाळी तो अनिताला घ्यायला आला. अनिताने आज खूपच सुंदर साडी नेसली होती. ती आज खूप आनंदी दिसत होती. आनंद अगोदरच आई-बाबांना ही कल्पना देऊन आला होता, की मी एका मुलीला आज तुम्हाला भेटण्यासाठी घेऊन येणार आहे आणि ती एक विधवा स्त्री आहे. त्यांनी देखील होकार दर्शवला होता. आनंदला तो घरी घेऊन गेला. आई-बाबांना अनिता पसंत पडली. आई-बाबांनी तिला काही प्रश्न विचारले आणि तिने त्या प्रश्नांची उत्तरे दिली. आई-बाबांनी लग्नाला होकार दिला. 1-2 आठवड्यातच त्या दोघांचं लग्न झालं. अनिता आता आनंदच्या घरी नांदायला आलेली होती. आता ती त्याच्या शेतात काम करू लागली होती. त्याच्या आई-वडिलांनी काळजी घेत होती. आनंदला देखील खूप जीव लावत होती आणि त्याला देखील आपलं कोणीतरी भेटल्याचा खूप आनंद होता. आता ते दोघेही एकमेकांवरती खूप प्रेम करू लागले होते. लग्नानंतर सारे दिवस आनंदात जाऊ लागले होते. आनंद आणि अनिता एकमेकांच्या मदतीनं शेताचं काम करत, घराचं काम, दुकानाचं काम आणि आईवडिलांची सेवा करत होते. आनंदचे आईवडील आणि आपल्या मुलाप्रमाणे अनिताला मानत होते. तिच्या हुशारीने आणि मेहनतीने घरात एक नवीनच आनंद आणि समृद्धी दिसू लागली होती. दिवस आनंदात चालले होते, पण एक संकट कोसळलं. आनंदच्या शेतावरती कीटकांचा भडीमार झाला. सर्व पीक कीटकांनी नाश केलं. आनंद खूप दुःखी झाला. त्याला भीती वाटू लागली. आता हे जे आर्थिक नुकसान आपलं झालेलं आहे, त्यामुळे आपल्या कुटुंबाची परिस्थिती बिघडेल. पण अनिताने मात्र त्याला धीर दिला. ती त्याला म्हणाली, "घाबरू नका. आपण एकत्र आहोत. आपण यावर काहीतरी उपाय काढू." असं म्हणून तिने त्याला आधार दिला. दोघांनी मिळून जवळच्या शहरातील कृषी अधिकाऱ्याचा सल्ला घेतला. नवीन रासायनिक, कमी वापरायची कीटकनाशके वापरण्याचा निर्णय घेतला. पण त्यासाठी अधिक पैशांची गरज लागणार होती. आनंदच्या बँकेत फारशी बचत नव्हती. अनिताने मग तिच्या गहाण ठेवलेल्या पितळेच्या काही दागिन्यांची रक्कम काढून दिली. "हे बघा, आपल्या शेतासाठीच आहे." तिने हट्ट धरला. आनंदच्या डोळ्यात पाणी आलं. तिचं निस्वार्थ प्रेमाने त्याचं मन भरून आलं. उपाययोजना वेळीच झाल्यामुळे शेत वाचलं आणि त्यानंतर चांगलं उत्पन्नही झालं. त्या संकटांनी त्यांचं नातं आणखीनच घट्ट झालं. काही महिन्यानंतर त्यांच्या घरी आनंदाची बातमी आली. ती अनिता गरोदर होती. संपूर्ण कुटुंबात आनंदाचं वातावरण पसरलं. या सुमारास आनंदच्या बहिणीनं स्वतःच्या घरी तो वेगळा राहत होता, तिथे जमीन वाटणीचा मुद्दा काढला. आपला वाटा स्वतंत्र करून घ्यायचा अशी मागणी केली. त्यामुळे कुटुंबामध्ये तणाव निर्माण झाला. आई-बाबा दुःखी झाले. आनंदने शांतपणे भावाशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण भाऊ देखील ऐकत नव्हता. शेवटी वडिलांनी निर्णय घेऊन शेताचा एक तुकडा भावाला देऊन टाकला. त्यामुळे आनंदच्या ताब्यातील शेत लहान झालं, पण कुटुंब शांती राहिली. अनितानं यावेळीही आनंदचं मनोबल वाढवलं. "शेत लहान झालं तरी आपण दोघे मेहनत करू, नवीन पद्धतीने शेती करू, इतर शेतकऱ्यांच्या भाजीपाला पुरवण्याचं काम करू, आपलं दुकानही व्यवस्थित चालवू," असं तिने सांगितलं. आनंदने तिच्या सूचनेप्रमाणे काम केलं. शेजारच्या गावच्या बाजारात आपला माल देण्यासाठी एक छोटं वाहन देखील विकत घेतलं. वेळ जात होता. एका सुंदर सकाळी अनितानं एका सुंदर मुलीला जन्म दिला. छोट्या घरात बाळाची किलबिलाट सुरू झाली. आनंदच्या आईवडिलांना नातवंड झाल्याचा आनंद झाला. मुलीचं नाव लक्ष्मी ठेवलं. लक्ष्मीच्या जन्मानंतर कुटुंबाची जबाबदारी वाढली. पण अनिताने मेहनत करून आपली दुप्पट मेहनतीने काम वाढवलं. दोघांच्या विश्वासाने, प्रेमाने सर्व संकटांवरती मात केली. पुढील हंगामात त्यांनी सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला.
त्यासाठी शासनाच्या योजनेअंतर्गत कर्ज मिळवलं. आज आनंद आणि अनिता यांचं सुखी कुटुंब आहे. लक्ष्मी खरंच त्यांच्यासाठी लक्ष्मी ठरली. रस्त्याच्या कडेनं भेटलेल्या त्या अंधारातून सुरू